बीएमसीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला आता ठरलेला आहे, सूत्रांकडून माहिती कळते। महत्त्वाच्या 4 समित्यांच्या वाटपामध्ये आता महायुतीत एकमत झालेले आहे आणि महत्त्वाची स्थायी समिती ही भाजपकडे राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते। शिक्षण समिती देखील भाजप स्वतःकडे ठेवणार आहे असं कळतंय, तर सुधा समितीसह आणि बेस्ट समिती मात्र शिवसेनेला देण्यावर एकमत झालंय। 20 फेब्रुवारीपर्यंत महत्त्वाच्या समित्यांचं हे वाटप होणार आहे आणि प्रभाग समित्यांसह इतर समित्यांच्या वाटपाची ही प्रक्रिया 2 ते 3 आठवड्यामध्ये पूर्ण होणार आहे। त्यामुळे महापालिकेच्या सत्ता समीकरणामध्ये कसं नेमकं हे वाटप असणार आहे समित्यांचं, याकडे खरं तर संपूर्ण बीएमसीचं लक्ष होतं। महापौर आणि उपमहापौर पदाच्या नावांची निवड झाल्यानंतर आता समित्यांचं वाटप कसं होतं हे पाहायचं होतं आणि या संदर्भात सूत्रांकडून महत्त्वाची माहिती कळते। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ओम, सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं कळतंय आणि महत्त्वाच्या 4 समित्यांमध्ये महायुतीत एकमत झाल्याचं कळतंय, कशा पद्धतीनं नेमकं हे समित्यांचं वाटप झालेलं आहे? अनुपमा, खरं तर भाजप शिवसेनेमध्ये मुंबई महापालिकेतल्या सत्ता वाटपाचा जो काही फॉर्म्युला आहे तो निश्चित करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्या मध्यस्थीने आणि सहमतीने स्थायी समिती आणि शिक्षण समिती या 2 महत्त्वाच्या समित्या भाजपकडे देण्याचा, तर त्यासोबतच सुधार आणि बेस्ट या जे 2 इतर महत्त्वाच्या समित्या आहेत त्या शिवसेनेला देण्याबद्दल एकमत झाल्याचं आता कळतंय। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं गेलं तर महापौर पदासह या 2 महत्त्वाच्या समित्या भाजपकडे राहणार असल्याचं स्पष्ट झालंय। त्यासोबतच उपमहापौर पदासोबत या इतर 2 उर्वरित समित्या ज्या आहेत ते शिवसेनेकडे देण्यात आल्या आहेत। आपण पाहिलं असेल की महत्त्वाच्या समित्यांमध्ये नेमकं प्राबल्य कोणाचं राहतं यावरून महापालिकेची सत्तेची सूत्र असतात ती त्या पक्षाच्या हाताकडे जातात। सध्याच्या स्थितीमध्ये तरी महापालिकेत भाजपचं वर्चस्व असल्याचं स्पष्ट होते। या 4 समित्यांसह उर्वरित ज्या 6 समित्या आहेत, एकूण 10 समित्या ज्या असतात त्या पालिकेमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतात। त्यापैकी उर्वरित 6 समित्यांचं वाटप हे 20 तारखेपर्यंत होईल किंवा 2 ते 3 आठवड्यांमध्ये ही सगळी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल आणि प्रभाग समित्यांसह इतर महत्त्वाच्या ज्या काही सत्तांचं वाटप असेल त्या संदर्भात 2 ते 3 आठवड्यात ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल असं कळतंय। मात्र तुर्तास तरी भाजप महापौर पदासह स्थायी आणि शिक्षण समिती आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झालं तर या सगळ्या गोष्टीतून स्पष्ट होतं। अगदी ठीक। ओम, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।